जितेंद्र आव्हाड बोलतायत, थेट जाऊया। आता बघूया आमदारांना काय देतात। आता मी जाहीररित्या महाराष्ट्रासमोरच बोलतो, मला 3 वर्षात एकही रुपया सरकारने दिलेला नाही। हात जोडून विनंती करतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना की मी काय म्हणजे माझे मतदार काय हे नाही आहेत, ते सुद्धा महाराष्ट्राचे नागरिकच आहेत, तेव्हा तिथला निवडून आलेला जनप्रतिनिधी म्हणून मला काय थोडीफार निधी दिला कामांसाठी तर बरं होईल। मी निवेदन दिल्याचं एक तो निवेदनाचा कागद आहे आपण जो अजितदादांना दिलेला 17/6 किंवा 17/5/2023 ला मी माझ्या मागण्यांचं निवेदन त्यांना दिलेलं। त्यांचे डिखले नावाचे जे PS आहेत PA ते त्यांच्याबरोबर असतात 24 तास, त्यांना कमीत कमी 100 फोन केले, 100 की मला साहेब दादांची अपॉइंटमेंट द्या, दादांची अपॉइंटमेंट द्या। मला डिक्लेअरना दोष द्यायचा नाही, त्यांच्या प्रत्येक PAने प्रयत्न केला। सोलवट